पारधी समाज किंवा इतर समाज जे तुम्ही आता बोललात, हे कलाकार लोक, पण कुठेतरी ते नुसते कलाकार नाहीत, तर ते हाडाचे वॉरियर सुद्धा आहेत, सैनिक सुद्धा आहेत. तर कुठेतरी त्या काळी ब्रिटिशर्सला किंवा ब्रिटिश लोकांना असं वाटत होतं का की या समाजामुळे किंवा त्या समाजाची भीती वाटत होती म्हणून कुठेतरी गावाच्या बाहेर ठेवलं गेलं, तुरुंगात डांबलं गेलं, असं काही असू शकतं का? मी आता या निमित्तानं तुम्हाला सांगतो की आम्ही लोक लढाऊ आणि देशभक्त आहोत. आम्ही कधी कन्वर्ट झालो नाही कुठल्या समाजाला. इथे मोगल आले, मोगलांच्या विरोधात पहिला लढा करणारे आम्ही लोक आहोत. बर. आम्ही उग सहज गावाच्या बाहेर गेलो नाही. आम्ही गावाच्या बाहेर गेलो. महाराणा प्रतापाच्या काळात हे झाल्यानंतर आम्ही शपथ घेतली. पारधी लोक ना एका रात्री एका ठिकाणी झोपत नाहीत, 3 ठिकाणी झोपतात. 12 कोसावरचा दिवा दिसणार नाही अशा ठिकाणी ती लोक राहतात. आणि देशभक्ती एवढी आहे, काही खातील पण अगदी मोगलांच्या विरोधात लढायचं. हे जे डुकरं सांभाळतात ना गावामध्ये, पूर्ण गावाला, माझ्या घरी माझ्या आई वडिलांकडे आणि आजोबाकडे 10 गावं होती. 10 गावामध्ये आम्ही दुसऱ्याला जाती उकटण्यासाठी आणि डुकरं सोडण्यासाठी येऊ द्यायचं नाही. बर. डुकराचे कळप गावामध्ये तुम्ही कधी बघा, खेड्यात बाहेर जे पाणी साठतं ना त्याच्यामध्ये डुकरं असतात. आम्ही डुकरं का खातो? आज त्याच्यावर बंदी येत आहे. मोगलांच्या काळात मुस्लिम सैनिक जेव्हा यायचं तेव्हा या सैनिकाला पळवण्यासाठी पहिला विचार करणारे आम्ही लोक होतो की आमची संस्कृती बाटू नये. आम्ही जी करतो आमच्या संस्कृतीसाठी ती सांभाळलं पाहिजे म्हणून डुकरं त्या गावामध्ये कधी सैनिक आले, सर्व डुकरं आम्ही हाकलून लावायचे आणि सैनिकाकडे पळायचे. आणि जर फारच जवळ आले तर डुकराला कापून खात नाहीत, त्याच्या मानावर असे मारतात दंडुके, लोखंडाच्या पाराने मारायचं आणि तो चिकतो कुई कुई करून. आणि म्हणून सुअर के लोग रहते हैं, सुअर के बच्चे, चलो हम काफिर लोग रहते हैं म्हणायचे. आणि डुकराचा आवाज फारच जवळ आलं तर आम्ही काट्या कुराड्यावर ती ठेवायचं जळणावर आणि त्याला भाजायचं. त्याची केसाचा वास दर पाय ना 2-2 किलोमीटर पर्यंत जातो डुकराच्या केसाचा. आणि ती वास नाकात गेलं की मुसलमान पाये उलटे करून पळायचे आणि म्हणायचे साले इधर कापीर रहते, चलो भागो. जे काही आज संस्कृती टिकवली आहे हे आम्ही आदिवासी लोकांनी टिकवली. आणि म्हणून डुकराच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक खरे आम्ही आहोत, पण आम्हाला स्वातंत्र्य सैनिकाला स्वातंत्र्य हे स्वातंत्र्याच्या नंतर मिळालं. ही शोकांतिका या देशाची आहे. आणि म्हणून आम्ही खरे लोक, म्हणून ब्रह्माचा अवतार वरा आहे. वरा म्हणजे डुक्कर. ही एवढ्यासाठी कारण आम्ही या वराच्या माध्यमातून ही संस्कृती टिकवली आहे भारतीयाची. आणि म्हणून आम्ही जे काही आमचं कुठलंही, आता बुद्धाच्या काळात सम्राट अशोक सम्राट, त्या काळात आम्ही वडार लोकांनी जेवढे शिल्प तयार केले ही सर्व आमची देण आहे. जे काही आज या जगामध्ये देशामध्ये जे काही आज शिल्लक आहे ते आम्ही बनवलेली कला आहे. वड्र पातुरट हे किल्लं, रायगड, राय म्हणजे काय? राय म्हणजे दगड आमच्या भाषेमध्ये. बर. रायगड म्हणजे दगडाच्या माध्यमातून बनवलेला गड आहे तो. बर बर. राय म्हणजे दगड आहे. तेलुगू वस्तात राय सणा मंचिद उंडय रे, म्हणजे दगड फार इथं चांगला आहे, इथं मुक्काम करा आणि दगड काढा. आणि गावाला सावलीत झोपवणारा वडार कधी स्वतःचं घर बांधत नव्हता, खिडक्यात राहत होता आणि दगडाचे पालक ही करून वाडे बांधायचा. आज तोच वडार राबला म्हणून काळा झाला तर गावात शिव्या देताना हे काळ्या वडराच्या म्हणतात. हे आम्हाला बक्षीस मिळाले स्वातंत्र्यानंतर. आणि म्हणून ही कलाकार लोक आहेत, संस्कृतीला अबाधित ठेवणारे. डुकरापासून गाढव का सांभाळतो आम्ही? जंगलामधून कुटुंबी किती वजन दिलं तर चालणारा, पाणी चारा न मागणारा या प्राण्याला मी म्हणाला, अरे तुम्ही शिवी देताना सुद्धा हे गाढवाच्या म्हणतात. मी म्हटलं, अरे मी जर कधी पंतप्रधान झालो तर देशाचा राष्ट्रीय प्राणी गाढव करेन आणि सर्व ऑफिसमध्ये गाढवाचा फोटो लावायला लावेन की आजपासून याच्यासारखं काम करा. चुकारपणा करता कामा नये. काम करावं तर गाढवासारखं करा. उलट गाढवाला राष्ट्रीय प्राणी करा ही माझी मागणी होती. आणि म्हणून आम्ही जी लोक आहोत ही देशभक्त आहोत,
या संस्कृतीचे वाहक आहोत आणि म्हणून आम्हालाच न्याय न देता तुम्ही न्याय करणं, राजे महाराजे आणि जहागीरदार या लोकांच्या हातात सत्ता आता निघून सर्वसामान्य लोकांच्या हातात सत्ता स्वातंत्र्याची आली पाहिजे असं माझ्या सरकारला वाटतं.